गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिफरन्शिएशन चॅप्टर मधलं पॅरामेट्रिक फंक्शन डिफरन्शिएशन हा पॉइंट बघितला. पॅरामेट्रिक डिफरन्शिएशन फंक्शन यामध्ये तुम्हाला दोन फंक्शन दिलेले आहेत, एक्स अँड वाय. दिस बोथ फंक्शन्स आर विथ रिस्पेक्टिव्ह टी तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे याची व्हॅल्यू दिली असेल तुम्हाला समथिंग टी आणि याची पण विथ रिस्पेक्टिव्ह फंक्शन टी. अशा दोन व्हॅल्यूज तुम्हाला एक्स आणि वाय साठी दिलेल्या आहेत आणि ह्या व्हॅल्यूसाठी तुम्हाला फाइंड करायचं आहे डीवाय बाय डीएक्स. आता ही एक्स ची व्हॅल्यू पण विथ रिस्पेक्टिव्ह टी दिलेली आहे, वाय ची व्हॅल्यू पण विथ रिस्पेक्टिव्ह टी दिली आहे. म्हणजे तुम्ही इथे काय फाइंड करणार आहात, डीएक्स अपॉन डीटी. आणि वाय साठी काय फाइंड करणार आहात, डीवाय अपॉन डीटी. बट वी हॅव टू फाइंड डीवाय बाय डीएक्स. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, डीवाय बाय डीएक्स फाइंड करायचं. बट हे एक्स आणि वाय विथ रिस्पेक्टिव्ह टी दिलेले असल्यामुळे तुम्हाला एक्स मधून काय मिळेल, डीएक्स बाय डीटी आणि वाय मधून काय मिळेल, डीवाय बाय डीटी. बट आपल्याला फाइंड काय करायचंय, डीवाय बाय डीएक्स फाइंड करायचं. मग हे डीवाय बाय डीएक्स फाइंड करण्यासाठी हे जे फंक्शन विथ रिस्पेक्टिव्ह टी तुम्हाला दिलेले आहे याचं कन्व्हर्जन जे झालं आहे ते तुम्ही इथे पुट करणार आहात, डीवाय बाय डीटी अपॉन डीएक्स बाय डीटी. जे व्हॅल्यू तुम्हाला मिळाले आहेत विथ रिस्पेक्टिव्ह टी ने, म्हणजे ते मिळाले डीवाय बाय डीटी अपॉन डीएक्स बाय डीटी. आणि हेच आपण कसं राईट करणार आहोत, डीवाय बाय डीटी इंटू हे जे खालचं फंक्शन आहे हे न्यूमरेटरला पाठवताना रिव्हर्स फंक्शन मध्ये कन्वर्ट होणार आहे. म्हणजेच ते काय होणार आहे, डीटी अपॉन डीएक्स. बोथ डीटी डीटी गेट कॅन्सल बाय युझिंग द चेन रूल अँड वी हॅव डीवाय बाय डीटी जे आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे जरीही एक्स आणि वाय हे दोन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनदर फंक्शन दिलेले असतील तर त्या फंक्शननी त्याला डिफरन्शिएट करून आपण ज्या काही दोन फंक्शनच्या व्हॅल्यू मिळणार आहे त्यातून डीवाय बाय डीएक्स बाय युझिंग दिस पॅरामेट्रिक फंक्शन्स आपण फाइंड करू शकतो. त्यावर बेस्ड एक्सरसाइज 1.4 मध्ये एक्झाम्पल्स आपण बघतो आहोत. त्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे, find dy by dx if x is equals to under root of a square plus m square and y is equals to log of a square plus m square, and we have to find for this x and y dy by dx. मग कसं फाइंड करणार, गिवन पहिले x ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला, x is equals to under root of a square plus m square. ओके, बोथ फंक्शन दोघांमध्ये काय प्रेझेंट आहे, m प्रेझेंट आहे. हे दोन्हीही फंक्शन विथ रिस्पेक्टिव्ह एम आपण डिफरन्शिएट करणार आहोत. जसं आपण थेरम मध्ये विथ रिस्पेक्टिव्ह टी डिफरन्शिएट केलं तसं या एक्झाम्पल मध्ये आपण विथ रिस्पेक्टिव्ह एम त्याला डिफरन्शिएट करणार आहोत. मग जर या एक्सला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एम म्हटलं तर हे काय मिळेल, डीएक्स अपॉन डीएम. कारण एक्सला कशा डिफरन्शिएट करतोय आपण एम नी, म्हणजे ते काय मिळाले, डीडीएम. कोणत्या फंक्शनसाठी, एक्स साठी, म्हणून ते काय मिळालं, डीएक्स अपॉन डीएम विच इज इक्वल्स टू डीडीएम ऑफ दिस फंक्शन दॅट इज ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इन अंडर रूट. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू डीडीएम ऑफ अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. अंडर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो विथ रिस्पेक्ट टू एक्स असताना 1 अपॉन 2 रूट एक्स. आता हे काय, अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एम, म्हणजे हे काय मिळणार आहे, 1 upon 2 under root of a square plus m square, and again we have to derivative of a square plus m square. Again we have to derivative of a square plus m square. Okay. Now next step, 1 upon 2 under root of a square plus m square. जसंच्या तसं derivative of a square with respect to m. With respect to m आहे आणि हा a आहे, म्हणजे ए काय झालं तुमचं, कॉन्स्टंट टर्म झाली. आणि कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ऑलवेज 0 प्लस जसंच्या तसं एम स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एम दॅट इज 2m. म्हणजे ह्यांचं मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला मिळालं 2m अपॉन 2 अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. न्यूमरेटर 2 डिनॉमिनेटर 2 गेट कॅन्सल. वी हॅव m अपॉन अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला डीएक्स अपॉन डीएम ची. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला डीएक्स अपॉन डीएम ची बाय युझिंग गिवन एक्स
and differentiate with respect to m, we get dx upon dm is equals to m upon under root of a square plus m square. Okay, and अजून एक टर्म दिली आपल्याला y ची. What is that? Log of a square plus m square. Also differentiate this y in m. Differentiate with respect to m. ठीक आहे, दिलेल्या फंक्शनला डिफरन्शिएट करतोय आपण विथ रिस्पेक्ट टू m. म्हणजे हे काय होईल? dy बाय dm which is equals to ddm of this term, that is log of a square plus m square. Okay, we know the derivative of log x, that is 1 upon x. Here we have to take derivative of log a square plus m square with respect to m. Therefore, derivative of this term is 1 upon a square plus m square. And again we have to take the derivative of a square plus m square. Okay, which is equals to 1 upon a square plus m square into derivative of a square with respect to m. Then a is constant term and derivative of constant term is 0 plus m square with respect to m, derivative is 2m. That means your answer is by multiplication 2m upon a square plus m square. This value is dy by dm. Make dx by dm number 1 and dy by dm number 2. काय फाइंड करायला लावले आपल्याला? dy by dx फाइंड करायला लावले. आपल्याला काय मिळालं आहे? dx by dm मिळाला आहे आणि dy by dm मिळाले. By using this both conditions, we have to find dy by dx. How it? Just see. From 1 and 2, d1 by dx is equals to d1 by dm upon dx upon dm. कसं काय मिळणार आहे dy by dm upon dx by dm? मी तुम्हाला dy by dx, तर dy by dx dm ही न्यूमरेटरची टर्म आहे आणि ही डिनॉमिनेटरची टर्म आहे dx by dm. ही डिनॉमिनेटरची टर्म जर न्यूमरेटरला पाठवली तर याचं कन्वर्जन होणार आहे dm upon dx. देन dm गेट कॅन्सल, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे? dy by dx मिळणार आहे. दिस शोज द पॅरामेट्रिक फंक्शन ऑफ डिफरन्सिएशन, जे आपण थेरम मध्ये पण विथ रिस्पेक्ट टू टी साठी बघेल. ओके, मग हे कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला dy by dx मिळणार आहे आणि या दोघांची व्हॅल्यू आपण काय केलेली आहे? फाइंड केलेली आहे. मग काय dy by dm ची व्हॅल्यू? 2m upon a square plus m square upon what is value dx upon dm, that is m upon under root of a square plus m square which is equals न्यूमरेटरची टर्म तशीच ठेवूया, डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला पाठवूया. ती काय होणार आहे? रिव्हर्स होणार आहे. म्हणजेच काय मिळेल तुम्हाला? 2m upon a square plus m square into under root of a square plus m square upon m. आता इथे बाय युझिंग इक्वेशन m गेट कॅन्सल, रूट मधली ही टर्म आणि ही यातली एक टर्म गेट कॅन्सल. आपल्याला माहिती रूट एक्स इंटू रूट एक्स दॅट इज एक्स, कारण याची पावर काय? एक्सची 1/2, या एक्सची काय? 1/2, म्हणजे ते काय मिळेल तुम्हाला? 1/2 प्लस 1/2 दॅट इज 1. ठीक आहे, मग हे ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर जे अंडर रूट मध्ये आहे त्यात ती टर्म कॅन्सल झाली आणि यामधला एक अंडर रूट मधली टर्म कॅन्सल झाली, म्हणजे इथे एक अंडर रूट मधली टर्म काय असणार आहे? शिल्लक राहणार आहे. म्हणजे हे काय मिळणार तुम्हाला? विच इज इक्वल्स टू 2 upon under root of a square plus m square, that is 2 upon under root of a square plus m square. म्हणजेच तुम्हाला dy by dx ची व्हॅल्यू मिळाली 2 upon under root of a square plus m square. This is the value of dy by dx by using parametric function differentiation for the problem x is equals to under root of a square plus m square, y is equals to log of a square plus m square. ओके, म्हणजे काय केलं आपण? जे काही x आणि y चं फंक्शन दिलेलं होतं त्या फंक्शन मध्ये ज्या काही व्हॅल्यू होत्या त्या व्हॅल्यूने त्याला डिफरन्शिएट केलं आणि त्यामुळे तुम्हाला मिळालं dx upon dm आणि dy upon dm, आणि त्या दोघांचा यूज करून आपण dy by dx फाइंड केलेला आहे. ओके, नाउ
नेक्स्ट एक्झाम्पल, that is x is equals to t plus 1 upon t raised to a and y is equals to a raised to t plus 1 upon t. तुम्हाला x is equals to t plus 1 upon t bracket raised to a दिला आहे आणि y is equals to a raised to t plus 1 upon t. आता या बोथ टर्म म्हणजे x आणि y या बोथ टर्म तुम्हाला काय दिलेलं आहे, विथ रिस्पेक्टिव्ह t दिलेले आहे आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे dy बाय dx. म्हणजेच x आणि y ला डिफरन्शिएट करताना तुम्हाला ते विथ रिस्पेक्टिव्ह t डिफरन्शिएट करायला लागतील आणि विथ रिस्पेक्टिव्ह t जर डिफरन्शिएट केले तर तुम्हाला मिळेल dx अपॉन dt आणि dy अपॉन dt आणि त्या दोघांचा यूज करून तुम्ही dy बाय dx फाइंड करू शकता. हाऊ इज इट बघा, गिवन काय दिले, गिवन तुम्हाला x इज इक्वल्स टू t प्लस 1 अपॉन t ब्रॅकेट रेज टू a, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह t. जर विथ रिस्पेक्टिव्ह t ने डिफरन्शिएट केलं तर हे होणार आहे ddt ऑफ दिस टर्म दॅट इज x, म्हणजेच हे होणार आहे dx upon dt and we have to take ddt of value of x that is t plus 1 upon t bracket raised to a which is equals to. For this we have to use the formula for x raised to n. What is the formula for x raised to n? That is n into x raised to n minus 1. raised to power ची टर्म पुढे येणार आहे आणि raised to ला ती एकनी कमी होणार आहे. मग हे कसं येणार आहे, a into t plus 1 upon t raised to a minus 1. जी काही पॉवर होती ती पुढे मल्टिप्लाय झाली आणि रेज टू ती एकनी कमी झाली. अगेन वी हॅव टू टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ t प्लस 1 अपॉन t, ओके, विच इज इक्वल्स टू पहिली टर्म जशीच्या तशी a into t plus 1 upon t bracket raised to a minus 1. What is the derivative of t with respect to t? That is 1. ठीक आहे, जसं आपण x चा डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू x दॅट इज 1, तसंच t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t दॅट इज 1. And what is the derivative of 1 upon t? That is minus 1 upon t square. बरोबर की नाही, कारण आपण जेव्हा x चा डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू x असेल तेव्हा आपण 1 upon x चा डेरिव्हेटिव्ह काय घेतो, minus 1 upon x square. ओके, हे फॉर्म्युले आपण डिफरन्शिएशन चॅप्टर स्टार्ट केल्यानंतर पहिल्याच लेक्चरला लिहिलेले आहे. ओके, नाव मग आपल्याला हे टर्म्स मिळाले आहेत a इंटू 1 t प्लस 1 अपॉन t ब्रॅकेट रेज टू a मायनस 1 इंटू 1 मायनस 1 अपॉन t स्क्वेअर दॅट इज द व्हॅल्यू ऑफ dx अपॉन dt. मेक इट नंबर 1. ओके, नाव व्हॉट इज द y and y is equals to a raised to t plus 1 upon t. Again this term is with respect to t, then differentiate with respective t. म्हणजे y ला आपण with respective t ने डिफरन्शिएट करणार आहोत. म्हणजेच आपल्याला काय मिळणार आहे ते dy by dt which is equals to ddt of what is that term, a raised to t plus 1 upon t. ओके, म्हणजे हे काय झाले a raised to x. ओके, मग a raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय, a raised to x log a. ओके, from this we take derivative for this a raised to t plus 1 upon t log a. Okay, and we have to take again derivative of ddt of t plus 1 upon t. ठीक आहे, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस टर्म आपण घेतलाय. व्हॉट अबाउट दिस टर्म, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय का आपण, नाही, त्यामुळे त्याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतलाय t प्लस 1 अपॉन t विच इज इक्वल्स टू a रेज टू t प्लस 1 अपॉन t लॉग a. ही टर्म जशीच्या तशी, कारण डेरिव्हेटिव्ह फक्त t प्लस 1 अपॉन t लाच अप्लाय करायचा राहिलेला आहे. ओके, मग ddt ऑफ t, डेरिव्हेटिव्ह ऑफ t विथ रिस्पेक्ट टू t दॅट इज 1 प्लस 1 अपॉन t चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t जो आपण इथे सुद्धा घेतला दॅट इज मायनस 1 अपॉन t स्क्वेअर, मायनस 1 अपॉन t स्क्वेअर. म्हणजे हे काय मिळाले आपल्याला
a raised to t plus 1 upon t log a into 1 minus 1 upon t square. This is value of dy by dt and make it number 2. But we have to find dy by dx. For finding dy by dx, we use the definition of parametric function, that is dy by dx is equals to dy by dt upon dx by dt. Okay, which is equals to, put value of dy by dt, that is a raised to t plus 1 upon t into log a into 1 minus 1 upon t square is the value of dy by dt. जी पुट केली dy by dt साठी. ओके, upon dx by dt. What is the value of dx by dt? That is a into t plus 1 upon t bracket raised to a minus 1 into 1 minus 1 upon t square. ठीक है, बोथ व्हॅल्यूज पुट केल्या dy by dt and dx by dt. काय काय कॅन्सल होत आहे? 1 minus 1 upon t square, 1 minus 1 upon t square get cancel. काय काय शिल्लक राहिले? a raised to t plus 1 upon t into log a upon a into t plus 1 upon t bracket raised to a. ठीक आहे, पॉवर सेपरेट करूया. बेस सेम नसेल तर पॉवरची ऍडिशन होते, बरोबर आहे. मग इथे पॉवरचं सबस्ट्रॅक्शन आहे. बेस सेम देऊया, पॉवर सेपरेट करूया. म्हणजे ते काय, t plus 1 upon t raised to a into t plus 1 upon t bracket raised to -1. ठीक आहे, बेस सेम ठेवलाय, पॉवर दोघांचा सेपरेट केला, याला a आणि याला रेस टू -1. परत तुम्ही जर ते ऍब्झॉर्ब करायचं म्हटलं, दोघांचा बेस सेम आहे, एकत्र येणार आणि पॉवर त्यांची ऍड होणार, दॅट इज a -1. म्हणजे जसंच्या तसं तुम्हाला पुन्हा मिळणार. ओके, विच इज इक्वल्स a रेस टू t प्लस 1 अपॉन t. कसली व्हॅल्यू आहे? दॅट इज y. ठीक आहे, y ची व्हॅल्यू काय आहे? a रेस टू t प्लस 1 अपॉन t. पुट इट एज y इंटू लॉग a, जसंच्या तसं. काय केले पुट मी? a रेस टू t प्लस 1 अपॉन t ला काय पुट केलं? y, जे गिव्हन होतं, लॉग a जसंच्या तसं. t प्लस 1 अपॉन t ही जी टर्म आहे डिनॉमिनेटरला, त्याला पॉवर रेस टू -1 आहे. ती जर न्यूमरेटरला पाठवली त्याची पॉवर काय होणार आहे? पॉझिटिव्ह होणार. म्हणजे ते काय, t प्लस 1 अपॉन t अपॉन तसंच खाली a जसाच्या तसा t प्लस 1 अपॉन t ब्रॅकेट रेस टू a, t प्लस 1 अपॉन t ब्रॅकेट रेस टू a, दॅट इज द व्हॅल्यू ऑफ x. त्याच्याऐवजी पुट केलंय x, त्या व्हॅल्यूच्या ऐवजी काय पुट केलंय? x. a जसाच्या तसा. आणि ही टर्म काय झाली तुमची? न्यूमरेटरला गेली. ठीक आहे, म्हणजे पुढे अजून सिम्प्लिफाय करू शकतो आपण. ते सिम्प्लिफाय करूया, विच इज इक्वल्स टू y इंटू लॉग a इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बेस सेम करूया. t इंटू t दॅट इज t स्क्वेअर प्लस 1 अपॉन t अपॉन a इंटू x, दॅट इज द डिनॉमिनेटर टर्म. ओके, नाउ दिस t इज फॉर डिनॉमिनेटर. मग तो डिनॉमिनेटरला शिफ्ट करून टाकूया. हे जे आहे टी स्क्वेअर प्लस 1, याच्या डिनॉमिनेटरला हा टी प्रेझेंट आहे. ठीक आहे, त्याचा त्याच्या डिनॉमिनेटरला आहे, तो बोथ ऑल टर्मच्या डिनॉमिनेटरला येऊ शकतो. म्हणजे तो जर खाली पाठवला तर हे काय होणार आहे? y इंटू लॉग a इंटू टी स्क्वेअर प्लस 1 अपॉन a t x, and this is your value of dy by dx of the given parametric function, that is x is equals to t plus 1 upon t bracket raised to a and y is equals to a raised to t plus 1 upon t. ठीक आहे, यासाठी आपण dy by dx फाइंड केला. नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड dy by dx if x is equals to cos inverse of 4t cube minus 3t and y is equals to tan inverse of under root of 1 minus t square upon t. For this x and y we have to find dy by dx. But x and y are both values in inverse function. x आणि y या दोघांच्याही व्हॅल्यूज तुम्हाला इन्व्हर्स फंक्शन मध्ये दिलेल्या आहेत आणि विथ रिस्पेक्टिव्ह t आहे आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे dy by dx. आपण सबस्टिट्यूशन मेथड पण बघितलेली आहे डिफरन्शिएशनसाठी.
ती आपण इथे वापरून आधी सबस्टिट्यूशन करणार आहोत आणि मग या x आणि y ला डिफरन्शिएट करणार आहोत। मग सबस्टिट्यूशन जर वापरलं तर पुट t इज इक्वल्स टू कॉस थिटा, टी ची व्हॅल्यू आपण पुट करणार आहोत कॉस थिटा। मग कुठे कुठे आहे टी, 4t क्यूब, या टी क्यूबच्या जागी आपण कॉस पुट करणार आहोत, या टीच्या जागी कॉस करणार आहोत अँड बोथ धिस टी ऑल्सो वी हॅव टू पुट कॉस थिटा। मग काय मिळतंय बघू, x इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 4t क्यूब मायनस 3t साठी पुट करायचे t इज इक्वल्स टू कॉस थिटा, म्हणजेच कॉस इनवर्स ऑफ 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा। ठीक आहे, बोथ टीच्या जागी काय पुट केलं, कॉस थिटा पुट केलं। वी नो द फॉर्म्युला फॉर 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा। हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स 11th ला ते तुमचं झालंय, त्यासाठी आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सचे अँगल शिकलो, सिंगल अँगल, डबल अँगल, ट्रिपल अँगल, म्हणजेच सगळे जे 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत त्याच्या व्हॅल्यू थिटासाठी, 2 थिटासाठी, 3 थिटासाठी कशा आहेत ते आपण बघितलेलं आहे। त्यानुसारच 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा ही व्हॅल्यू आहे कॉस 3 थिटाची, म्हणजेच तुम्हाला काय मिळालं, कॉस इनवर्स ऑफ कॉस 3 थिटा बिकॉज ऑफ कॉस 3 थिटा इज इक्वल्स टू 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा इन द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स। ठीक आहे, म्हणून या पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू काय पुट केली, कॉस 3 थिटा। वी नो द इनवर्स फंक्शन ऑफ ट्रिग्नोमेट्री, कॉस थिटा अँड कॉस गेट कॅन्सल, कारण कॉस इनवर्स आणि कॉस हे दोन फंक्शन काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे, कारण ते एकमेकांना काय आहे, मल्टिप्लाइड आहे, म्हणजेच तुम्हाला काय मिळालं, फक्त x इज इक्वल्स टू 3 थिटा, x ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, फक्त 3 थिटा। मेक इट नंबर 1। ओके, आता y काय दिले तुम्हाला, tan इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन टी ब्रॅकेट कम्प्लीट, फक्त न्यूमरेटरची टर्म रूट मध्ये आहे। ओके, पुट t इज इक्वल्स टू कॉस थिटा, कारण आपण फक्त एकासाठी अप्लाय करू शकत नाही, अप्लाय करायचं असेल तर आपल्याला x आणि y दोघांसाठीही अप्लाय करावं लागतं, म्हणून आपण x ला पण t इज इक्वल्स टू कॉस थिटा पुट केलं आणि y ला पण t इज इक्वल्स टू कॉस थिटा पुट करतो। मग काय मिळणार आहे, tan इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा। ठीक आहे, विच इज इक्वल्स टू tan inverse of 1 minus cos square theta, that is under root of sin square theta upon cos theta. What is this? This is from fundamental identities. We know the first fundamental identity, that is sin square theta plus cos square theta is equals to 1. म्हणून या 1 minus cos square theta ची व्हॅल्यू काय पुट झाली, sin square theta. स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, म्हणजे ते तुम्हाला काय मिळालं, tan inverse of sin theta upon cos theta, sin upon cos, that is tan, म्हणजे हे आहे tan इनवर्स ऑफ tan theta, tan इनवर्स tan गेट कॅन्सल, म्हणजे y ची व्हॅल्यू फक्त काय मिळाली तुम्हाला, थिटा मिळाली। ठीक आहे, मेक इट नंबर 2, म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली आहे 3 थिटा आणि y ची व्हॅल्यू मिळाली आहे तुम्हाला थिटा। आता तुम्ही हे दोन पद्धतीने सोडवू शकता, इथपर्यंत तर तुम्हाला सेम करायचं, दोन्ही मेथडसाठी इथपर्यंत तुम्हाला सेम मेथड अप्लाय करायची आहे, पण इथून पुढे तुम्ही 2 मेथड अप्लाय करू शकता। त्या 2 मेथड कोणत्या, पहिली जी आतापर्यंत आपण आधीच्या सगळ्या एक्झाम्पल्सला यूज केली ती मेथड। काय आहे ती मेथड, तुम्ही याला काय करणार, विथ रिस्पेक्ट टू थिटाने डिफरन्शिएट करणार, याला पण विथ रिस्पेक्ट टू थिटाने डिफरन्शिएट करणार, म्हणजे तुम्हाला काय मिळणार, dx बाय डी थिटा आणि dy बाय डी थिटा, आणि मग त्यावरून तुम्ही dy बाय dx कसं फाइंड करणार, dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा, दोन्ही व्हॅल्यू पुट करणार, कॅन्सल होणाऱ्या टर्म कॅन्सल करणार, रिमेनिंग राहिलेल्या टर्म तुमचं असणार आहे dy बाय dx। आणि अल्टरनेटिव्ह मेथड कशी आहे ती बघणार आहोत आपण या एक्झाम्पलसाठी। x इज इक्वल्स टू 3 थिटा तुम्हाला मिळाला आणि y इज इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला, थिटा। फ्रॉम 1 and 2 आपल्याला मिळाले x इज इक्वल्स टू 3y, फ्रॉम 1 and 2 आपल्याला मिळाले x इज इक्वल्स टू 3y। कसं मिळालं, x इज इक्वल्स टू काय तुम्हाला 3 थिटा आणि y इज इक्वल्स टू काय तुम्हाला थिटा, म्हणजे थिटा इज म्हणजेच y आहे आणि y म्हणजेच काय आहे, थिटा आहे,
मग या थिटाच्या जागी काय पुट केलं, वाय पुट केलं, म्हणून ते काय मिळालं तुम्हाला, x इज इक्वल टू 3y मिळालं. लक्षात येते, y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, थिटा मिळाली, म्हणजे थिटाची काय मिळाली आहे, y मिळाली, म्हणून हा थिटाच्या जागी काय पुट केलं, y पुट केलं, म्हणून तुम्हाला काय मिळालं, x इज इक्वल टू 3y मिळालं. ठीक आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे dy बाय dx, म्हणजे टर्म ही y मध्ये असली पाहिजे. ठीक आहे, मग हा 1/3 इकडे काय मल्टिप्लाय, इकडे त्यांना काय होईल, डिवाइड होईल, म्हणजे तुम्हाला काय मिळालं, y इज इक्वल टू 1/3x. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, x ने डिफरन्शिएट केलं y ला, तुम्हाला मिळणार आहे dy बाय dx विच इज इक्वल टू 1/3 स्केलर मल्टिपल आहे बाहेर, ddx ऑफ x and derivative of x is 1, that is 1/3. म्हणजेच तुम्हाला dy बाय dx ची व्हॅल्यू काय मिळाली, 1/3. आणि ही सेम व्हॅल्यू तुम्ही पॅरामेट्रिक फंक्शन जरी सॉल्व्ह केलं तरीही तुम्हाला 1/3 मिळणार आहे बाय युझिंग dy बाय d थिटा अँड dx बाय d थिटा. पण हे अतिशय सिंपल 2-3 स्टेप मध्ये मिळत होतं, म्हणून ही मेथड मी तुम्हाला दाखवली आहे. त्या मेथडने सुद्धा सेम आन्सर तुम्हाला मिळणार आहे. ओके, फक्त आपण इथे काही ट्रिग्नोमेट्री फंक्शन्सचा यूज करून हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय केले. ओके, आणि ट्रिग्नोमेट्री फंक्शन्स यूजच करावे लागले असते कारण ते इन्व्हर्स फंक्शन दिलेलं होतं आणि ते सिम्प्लिफाय करण्यासाठी ट्रिग्नोमेट्री फंक्शनचा यूज करावा लागणार होता. ओके, नाव नेक्स्ट फाइंड dy by dx if x is equal to cosec square theta and y is equal to cot cube theta and theta is equal to pi by 6. ओके, आता x ची व्हॅल्यू दिली आहे cosec square theta आणि y ची व्हॅल्यू दिली आहे cot cube theta आणि दिलाय ते theta is equal to pi by 6 ला काय येतंय ते तुम्हाला चेक करायचं. म्हणजेच काय तर आपल्याला जे काही एक्झाम्पल्स आपण आतापर्यंत सॉल्व्ह केले हे एक्झाम्पल तिथपर्यंत तो सॉल्व्ह करायचंच आहे, म्हणजे dy बाय dx फाइंड करायचंच आहे. बट तो dy बाय dx फाइंड केल्यानंतर पुन्हा तो थिटा ऍट पाय बाय 6 ला तुम्हाला चेक करायचा आहे की त्याची व्हॅल्यू काय येते. ठीक आहे, कसं येतंय ते बघूया. गिवन काय दिलेलं, गिवन तुम्हाला x इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, कारण फंक्शन मध्ये काय दिलं आता थिटा दिलाय, तर मग गिवन फंक्शन आपण विथ रिस्पेक्ट टू थिटा डिफरन्शिएट करणार आहोत. मग हे काय होईल, dx बाय d थिटा विच इज इक्वल टू dd थिटा ऑफ कोसेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, कोसेक स्क्वेअर थिटा आणि कोसेक थिटा ब्रॅकेट स्क्वेअर दोघांचाही मिनिंग काय आहे, एकच आहे. ठीक आहे, विच इज इक्वल टू रेस टू पॉवर 2 आहे. ठीक आहे, ती पुढे मल्टिप्लाय होणार आणि रेस टू ला एक मी कमी होणार बाय युझिंग द फॉर्म्युला ऑफ x रेस टू n, म्हणजे काय मिळणार तुम्हाला 2 कोसेक थिटा अँड अगेन वी हॅव टू टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक थिटा. ठीक आहे, विच इज इक्वल टू 2 कोसेक थिटा जसंच्या तसं डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक थिटा दॅट इज मायनस कोसेक थिटा कॉट थिटा. ठीक आहे, सिम्प्लिफाय करा, निगेटिव्ह साइन पुढे 2 इज स्केलर मल्टिपल कोसेक थिटा इंटू कोसेक थिटा दॅट इज कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा इज द व्हॅल्यू ऑफ dx बाय d थिटा. ओके, गिवन फंक्शन जे काय होतं तुम्हाला x थिटा मध्ये दिलेलं, त्याचा रिस्पेक्टिव्ह थिटाने डिफरन्शिएट केलं आणि त्याची व्हॅल्यू मिळवली जी आहे dx बाय d थिटा इज इक्वल टू -2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. ठीक आहे, तसंच नेक्स्ट टर्म y तुम्हाला दिला आहे कॉट क्यूब थिटा. ठीक आहे, ऑल्सो डिफरन्शिएट इट ॲज विथ रिस्पेक्ट टू थिटा, म्हणजे y होणार आहे dy बाय d थिटा, देअरफॉर dd थिटा ऑफ कॉट थिटा ब्रॅकेट क्यूब. ठीक आहे, मग कॉट थिटा ब्रॅकेट क्यूब आणि कॉट क्यूब थिटा बोथ आर सेम लाईक दिस, जसं आपण कोसेक स्क्वेअरला यूज केलं. ठीक आहे, विच इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट थिटा रेस टू 3, म्हणजे तो 3 पुढे मल्टिप्लाय होणार आहे आणि पॉवर 1 नी काय होणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे, म्हणजे ते आलं कॉट स्क्वेअर थिटा. ठीक आहे, 3 पुढे आला आणि 1 ने त्याची पॉवर काय झाली, कमी झाली. अगेन वी हॅव टू टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट थिटा. ठीक आहे, विच इज इक्वल टू
पुन्हा 3 cot स्क्वेअर थिटा जसंच्या तसं. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट थिटा दॅट इज मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट थिटा दॅट इज मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. सिम्प्लिफाय केल्यानंतर हे मिळणार आहे 3 cot स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा आणि हे मायनस साईन पुढे आलं. ठीक आहे, म्हणजे ते तुम्हाला मिळालं मायनस 3 cot स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy by d theta. But we have to find dy by dx. Then dy by dx is equals to dy by d theta upon dx by d theta. आणि दोन्हीही व्हॅल्यू आपण फाइंड केलेल्या आहेत. ठीक आहे, dy by d theta ची व्हॅल्यू काय आहे मायनस 3 cot स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. dy by d theta ची जी व्हॅल्यू होती ती पुट केली. त्यानंतर dx by d theta ची व्हॅल्यू दॅट इज मायनस 2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या dy by d theta आणि dx by d theta. कोसेक स्क्वेअर थिटा गेट कॅन्सल. निगेटिव्ह साइन गेट कॅन्सल. कॉट थिटा आणि स्क्वेअर मधली एक कॉट थिटाची टर्म गेट कॅन्सल. म्हणजे शिल्लक काय राहिलं 3 cot थिटा अपॉन 2. शिल्लक काय राहिलंय 3/2 cot थिटा. ठीक आहे, हा काय मिळाला तुम्हाला dy by dx. बट तो dy by dx तुम्हाला ऍट थिटा इज इक्वल्स टू π/6 ला काय करायला लावलंय चेक करायला लावलंय. मग आपल्याला काय करावं लागणार आहे dy by dx ऍट थिटा इज इक्वल्स टू π/6 ही व्हॅल्यू पुट करून π/6 साठी काय येते आहे ते चेक करावं लागणार आहे. म्हणजे थिटाची व्हॅल्यू π/6 पुट करायची आहे त्यात. म्हणजे हे काय 3/2 इंटू कॉट ऑफ π/6. ठीक आहे, π/6 म्हणजे किती 30. साहित्य 18. कॉट 30 ची व्हॅल्यू काय असेल ती आपल्याला पुट करायची आहे आणि मग तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळणार आहे. ठीक आहे, 3/2 इज अ स्केलर मल्टिपल ते जसंच्या तसं. आणि कॉट 30 ची व्हॅल्यू आहे तुमची √3. म्हणून तुम्हाला dy by dx ऍट थिटा इज इक्वल्स टू π/6 याला व्हॅल्यू मिळाली आहे 3√3/2. ठीक आहे, इथपर्यंत तर आपण सगळे एक्झाम्पल आधीचे सॉल्व्ह केले dy by dx ची व्हॅल्यू फाइंड करण्यापूर्वी. फक्त नवीन काय केलंय तर जी dy by dx ची व्हॅल्यू आलेली आहे ती π/6 साठी चेक केली. आणि हे करणं अतिशय सोपं आहे कारण आपण सगळ्या व्हॅल्यूज साठी ट्रिग्नोमेट्री टेबल्स बघितलेला आहे की 0 साठी 30 साठी अप टू 360 साठी त्या व्हॅल्यूज काय आहेत साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट या सगळ्या फंक्शनच्या व्हॅल्यू 0 to 360 काय येतात हे आपण 11th स्टँडर्डलाच ट्रिग्नोमेट्रीच्या फर्स्ट पार्ट मध्ये बघितलं होतं. ओके, आणि त्यानुसार आपण ही 3√3/2 ही dy by dx ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल. बरेच एक्झाम्पल आपण बघणार आहोत त्याच्यावर कारण सोपं आहे बट फक्त काही ठिकाणी हे लेंदी एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि ते एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. ठीक आहे, नाव नेक्स्ट एक्झाम्पल x इज इक्वल्स टू t² + t + 1 and y is equals to sin πt/2 plus cos πt/2 at t is equals to 1. पुन्हा तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यावरून तुम्हाला dy by dx फाइंड करायचा आहे आणि dy by dx मिळाल्यानंतर तो t is equals to 1 या व्हॅल्यूला चेक करायचा आहे. ठीक आहे, बघूया मग कसं फाइंड करता येते. गिवन x ची व्हॅल्यू काय दिली आहे तुम्हाला t² + t + 1. डिफरन्शिएट इट विथ रिस्पेक्ट टू x. मग काय मिळेल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t जर केलं तर हे मिळणार आहे dx/dt which is equals to ddt of this function that is t² + t + 1. ठीक आहे, मग t² + t + 1 ला आपण विथ रिस्पेक्ट टू t ने जर डिफरन्शिएट केलं तर ते मिळतं 2t + 1. बरोबर आहे, t² चा डेरिव्हेटिव्ह 2t, t चा डेरिव्हेटिव्ह 1 1 1 इज अ
कॉन्स्टंट टर्म, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0, त्यामुळे तो लिहिलेला नाही. म्हणजे तुम्हाला dx अपॉन dt ची व्हॅल्यू मिळाली 2t प्लस 1. ठीक आहे. त्यानंतर y काय दिलेलं आहे, साइन ऑफ पाय टी अपॉन 2 प्लस कॉस ऑफ पाय टी अपॉन 2. अगेन डिफरेंशिएट with respective x, then dy by dt is equals to d dt of this whole term, that is sin pi t upon 2 plus cos pi t upon 2. ठीक आहे. विथ रिस्पेक्टिव्ह t आहे, त्यामुळे आपण t ला 1 पुट करणार आहोत. ठीक आहे. sin pi t upon 2 that is cos pi t upon 2 and again derivative of pi t upon 2. तर आपण डेरिव्हेटिव्ह कसं घेतला, साइन ऑफ दिस फंक्शन घेतला. ठीक आहे. याचा घेतला का नाही, त्यामुळे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागणार आहे. म्हणजे काय आलं, कॉस ऑफ पाय टी अपॉन 2 आणि अगेन डी ऑफ पाय टी अपॉन 2 प्लस कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, त्यामुळे प्लस मायनस ते झालं मायनस साइन पाय टी अपॉन 2 and again d dt of पाय टी अपॉन 2. पुन्हा त्या पाय टी अपॉन 2 चं काय करायचं, आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. ठीक आहे. विच इज इक्वल्स टू फर्स्ट टर्म जशी तशी कॉस ऑफ पाय टी अपॉन 2 जसंच्या तसं डी डी टी ऑफ पाय टी अपॉन 2. ठीक आहे. पाय बाय 2 काय झालं, स्केलर मल्टिपल झालं, कशाला, टी ला. त्यामुळे पाय बाय 2 बाहेर, डेरिव्हेटिव्ह ऑफ टी इज 1, म्हणजे तिथे फक्त शिल्लक राहणार आहे पाय बाय 2. ठीक आहे. मायनस परत साइन पाय टी अपॉन 2 टर्म जशीच्या तशी, परत डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय टी अपॉन 2 मधला पाय बाय 2 स्केलर मल्टिपल आहे, तो बाहेर, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ टी इज 1, तो लिहिलेला नाही. बोथ टर्म्स मधून पाय बाय 2 कॉमन निघतोय, कॉमन काढला, ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहिले साइन पाय टी अपॉन 2 मायनस cos pi t upon 2 minus sin pi t upon 2. This is the value of dy by dt and make it number 2. आता आपल्याला dx by dt मिळालं, dy by dt मिळालं, पण आपल्याला फाइंड काय करायचं आहे, dy by dx फाइंड करायचं. ठीक आहे. फॉर दॅट dy by dx is equals to dy by dt upon dx by dt हे यूज करणार आहोत आपण. ठीक आहे. मग डी वाय बाय डी टी ची व्हॅल्यू काय आहे, पाय बाय 2 इंटू कॉस ऑफ पाय टी अपॉन 2 मायनस साइन ऑफ पाय टी अपॉन 2 अपॉन dx बाय dt ची व्हॅल्यू दॅट इज 2t प्लस 1. 2t प्लस 1. याला काही सिम्प्लिफाय होऊ शकणार आहे का, नाही. याला आपण काही गिव्हन एक्झाम्पल मध्ये कन्वर्ट करू शकतोय का. जर याला आपण मायनसने मल्टिप्लाय केलं, जर या ब्रॅकेटला मायनसने मल्टिप्लाय केलं तर ती व्हॅल्यू y मिळेल. त्यानंतर जरी आपण y मिळवलं तरी त्याचा यूज काही होणार नाही. जरी हा dy बाय dx थोडा मोठा आलेला आहे तरी आपल्याला 1 साठी चेक करायचं आहे ऍट t इज इक्वल्स टू 1 ला, आणि ते सिम्पली फाय होऊ शकतं अगदी इझिली. मग हा मिळाला आपल्याला dy बाय dx. हा चेक करूया ऍट t इज इक्वल्स टू 1 ला, जे आपल्याला सांगितलं टी इज इक्वल्स टू 1. मग डी वाय बाय डी एक्स ऍट टी इज इक्वल्स टू 1 विच इज इक्वल्स टू जिथे जिथे टी आहे तिथे आपण काय पुट करणार आहोत, 1 पुट करणार. म्हणजे काय, पाय बाय 2 कॉस ऑफ पाय बाय 2. ठीक आहे. टी काढला आहे कारण टीची व्हॅल्यू 1 पुट केली. ठीक आहे. मायनस साइन पाय बाय 2 अपॉन 2 इंटू 1 प्लस 1. ओके. विच इज इक्वल्स टू पाय बाय 2 जसंच्या तसं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस 90. कॉस 90 ची व्हॅल्यू आहे 0, कारण कॉस पाय बाय 2 शिल्लक राहिले. ठीक आहे. पाय बाय 2 म्हणजे काय 90 आणि कॉस 90 ची व्हॅल्यू काय तुमची 0 आहे. तसंच हे काय आता साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन 90 दॅट इज 1. इथे मिळालं आपल्याला 0 मायनस 1 अपॉन 2 इंटू 1 2 प्लस 1 दॅट इज 3 विच इज इक्वल्स टू, म्हणजे हे मिळालं पाय बाय 2 इंटू मायनस 1 अपॉन 3. ठीक आहे. ते मिळालं पाय बाय 2 इंटू मायनस 1 अपॉन 3, म्हणजे हे झालं मायनस पाय बाय 2
अपॉन 3 ते झालंय -π/2/3 आणि त्याचा बेस काय होणार आहे ऍब्झॉर्ब होणार म्हणजे ते काय येणार आहे 3 2 6 म्हणजे येणार आहे -π/6. हे तुम्हाला सोल्युशन काय मिळणार आहे त्याचं ऍट t = 1 ला π/6 म्हणजेच dy/dx ऍट t = 1 आपल्याला सोल्युशन मिळालं आहे -π/6 फॉर द गिवन फंक्शन x = t² + t + 1 into and y = sin πt/2 plus cos πt/2 साठी आपल्याला हे सोल्युशन मिळालेलं आहे. ओके. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल that is x = t + 2 sin πt and y = 3t minus cos πt. हे सुद्धा चेक करायचं आपल्याला t = 1/2 साठी. ठीक आहे. आपल्याला दिले x = t + 2 sin πt and y = 3t minus cos πt आणि हे दोन्ही फंक्शन विथ रिस्पेक्ट टू t आधी फाइंड करायचे म्हणजे आपल्याला मिळणार आहे dx/dt आणि dy/dt आणि त्या दोन व्हॅल्यू मिळाल्यानंतर dy/dx फाइंड करायचा आणि मग ते चेक करायचं आहे आपल्याला t = 1/2 साठी. ठीक आहे. गिवन काय दिलं गिवन x = t + 2 sin πt. ओके. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे आपल्याला मिळणार आहे dx/dt which is equals to ddt of t plus 2 sin πt. ठीक आहे. x ला काय केलं आपण विथ रिस्पेक्ट टू t ने डिफरन्शिएट केलं म्हणून ते काय आलं dx/dt आणि ddt ऑफ दिस होल टर्म जशीच्या तशी. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ t विथ रिस्पेक्ट टू t that is 1 plus 2 is scalar multiple तो जसाच्या तसा sin πt चा डेरिव्हेटिव्ह that is cos πt and again we have to take the derivative of πt. okay which is equal to म्हणजे ते काय मिळालं 1 plus 2 cos πt आणि परत या πt चा डेरिव्हेटिव्ह पाय काय या t ला स्केलर मल्टिपल आहे तर मग पाय जसाच्या तसा आणि t चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे हे मिळालं तुम्हाला 1 plus 2π cos πt ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला dx/dt and y काय दिलाय 3t minus cos πt डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. म्हणजे हे होणार आहे सॉरी विथ रिस्पेक्ट टू t हे होणार आहे dy/dt which is equals to ddt of this whole term that is 3t minus cos of πt. okay which is equals to 3 is a scalar multiple for t so 3 जसाच्या तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ t is 1 तो लिहायची गरज नाही minus cos of πt चा डेरिव्हेटिव्ह that is minus sin πt that minus and this minus get plus sin πt and again we have to take the derivative of πt म्हणजे काय मिळणार आहे 3 plus sin πt into derivative of πt that is pi स्केलर मल्टिपल आहे तो बाहेर आणि t चा डेरिव्हेटिव्ह 1. ओके. म्हणजे काय मिळालं आपल्याला 3 plus pi sin πt this is your dy/dt. बट आपल्याला dx/dt आणि dy/dt फाइंड करायचं आहे का नाही. आपल्याला काय फाइंड करायचं आहे dy/dx. मग dy/dx कसं फाइंड होईल dy/dx is equals to dy/dt upon dx/dt. Put the both values. काय dy/dt ची व्हॅल्यू 3 plus pi sin πt and what is the value of dx/dt that is 1 plus 2 pi cos πt. ठीक आहे. दोघांच्याही व्हॅल्यू पुट केल्या dy/dt ची आणि dx/dt ची त्यावरून आपल्याला काय मिळते 3 plus pi sin πt आणि 1 plus 2 pi cos πt हे मिळाले आपल्याला dy/dx. पण आपल्याला dy/dx
फाइंड तर करायचंच आहे, बट डीवाय बाय डीएक्स फाइंड केल्यानंतर ते ऍट टी इज इक्वल्स टू 1/2 ला चेक करायचं आहे. म्हणजे जिथे जिथे टी आहे तिथे काय व्हॅल्यू पुट करायची आहे, 1/2 ही व्हॅल्यू पुट करायची. मग बघूया डीवाय बाय डीएक्स ऍट टी इज इक्वल्स टू 1/2. ठीक आहे, आता पुट करूया जिथे टी आहे तिथे 1/2. 3 प्लस पाय साइन पाय इंटू 1/2 अपॉन 1 प्लस 2 पाय कॉस पाय इंटू 1/2. म्हणजे जे काय मिळालं 3 प्लस पाय साइन पाय बाय 2. बरोबर आहे, पाय इंटू 1/2 दॅट इज पाय बाय 2 अपॉन 1 प्लस 2 पाय कॉस पाय बाय 2. आणि पाय बाय 2 म्हणजेच काय 90. मग आपल्याला साइन 90 ची व्हॅल्यू पुट करायची आहे आणि कॉस 90 ची व्हॅल्यू पुट करायची. साइन 90 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1 आहे आणि कॉस 90 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 0 आहे. तीच आपण जर पुट केली तर काय मिळणार आहे 3 प्लस पाय इंटू 1 अपॉन 1 प्लस 2 पाय इंटू 0. म्हणजे हे काय होणार आहे 3 प्लस पाय अपॉन 1 प्लस 0 बिकॉज 0 इंटू एनिथिंग इज 0. म्हणजे हे काय मिळाले आपल्याला 3 प्लस पाय. फक्त काय व्हॅल्यू मिळाली आपल्याला 3 प्लस पाय. म्हणजे डीवाय बाय डीएक्स ऍट टी इज इक्वल्स टू 1/2 याला व्हॅल्यू मिळाली आहे 3 प्लस पाय. इज युअर सोल्युशन बाय पॅरामेट्रिक फंक्शन ऑफ द गिवन फंक्शन दॅट इज x इज इक्वल्स टू t प्लस 2 sin पाय t, y इज इक्वल्स टू 3t मायनस कॉस पाय t. याच्यासाठी आपण पॅरामेट्रिक फंक्शनचा यूज करू सोल्युशन मिळालं आहे डीवाय बाय डीएक्स ऍट x इज इक्वल्स ऍट t इज इक्वल्स टू 1/2 ला 3 प्लस पाय. एक्झाम्पल अतिशय सोपे आहे, याच्यासाठी तुम्हाला नवीन काहीच करायचं नाही. एक्स आणि वाय या व्हॅल्यू ज्या फंक्शनसाठी दिलेल्या असेल विथ रिस्पेक्ट त्या फंक्शनने त्याला डिफरन्शिएट करायचं आणि डिफरन्शिएट केल्यानंतर डीवाय बाय डीएक्स फाइंड करण्यासाठी पॅरामेट्रिक फंक्शनचा जो आपण थेरम शिकलो त्या थेरमचा यूज करायचा आणि डीवाय बाय डीएक्स फाइंड करायचा. आणि डीवाय बाय डीएक्स फाइंड केल्यानंतर जर दिलेला असेल की तो पर्टिक्युलर पॉइंटला चेक करा तरच तो चेक करायचा आहे किंवा फक्त डीवाय बाय डीएक्सच तुम्हाला फाइंड करून द्यायचा आहे. आज आपण 2 टाईपचे एक्झाम्पल बघितले की फक्त डीवाय बाय डीएक्स फाइंड करायचं आहे आणि दुसरं डीवाय बाय डीएक्स फाइंड केल्यानंतर ते पर्टिक्युलर पॉइंटला चेक करायचे आहे. रिमेनिंग जे काही एक्झाम्पल्स आहेत यावर बेस्ड एक्सरसाइज मध्ये दिलेले आहेत क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 मध्ये ते आपण घरी सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.